जय शिवराय। आज आपण एका प्राचीन शिवमंदिरात भेट देण्यासाठी जाणार आहोत। अंबरनाथचं शिवमंदिर हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। जागतिक वारसा असलेलं हे शिवमंदिर म्हणजे आपल्या प्राचीन शिल्पकलेचं प्रतीकच। याच मंदिराइतकं जुनं शिवमंदिर हे भिवंडी येथील लोणाड या गावात आहे। त्याच मंदिराला आज आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत। आता मी उभा आहे तो येवई नाक्याजवळ, मुंबई नाशिक महामार्गावरील येवई या नाक्याजवळ। तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर येवईवरून उजव्या हाताने या मार्गाने आपण लोणाड या गावात जाऊ शकतो। जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे माझ्या दिनेश पाटील व्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, हाच तो शिवमंदिर, लोणाड येथील प्राचीन शिवमंदिर। हा शिवमंदिर मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुना शिवमंदिर म्हणून याची इतिहासात नोंद आहे। आम्ही जेव्हा या मंदिराजवळ आलो तेव्हा मंदिराची ही अवस्था पाहून मन अगदी सुन्न झालं। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला मंदिराची भव्यता लक्षात येते। मंदिराच्या समोर असलेली ही मोकळी जागा मंदिराचा सभामंडप असावा, जो आता पूर्णपणे ढासळलेला आहे। असे असले तरी आतमध्ये मंदिर जरा चांगल्या परिस्थितीत आहे। मंदिराचा गाभारा व शिवलिंग अजूनही सुस्थितीत आहे। मंदिराचा गाभारा हा खोलवर असून 5 ते 6 पायऱ्या उतरून आत जावे लागते। बाहेरून मंदिर जरी भग्नावस्थेत असला तरी मंदिराचा गाभाराही आजही सुस्थितीत आहे। तुम्ही बघू शकता मंदिराचा हा गाभारा, मंदिराची ही मुख्य शिवपिंड आहे। तुम्हाला दिसतं का माहीत नाही, पण मंदिराच्या छताला एक छत्री देखील कोरलेली आहे। पण मंदिराचे काही खांब अत्यंत जीर्ण झाले असून पडण्याच्या परिस्थितीत आहेत। मंदिराचा वरांडा, सभामंडप, कळस ढासळलेले आहे। त्यांचे अवशेष मंदिराच्या आजूबाजूला विखुरलेले दिसतात। मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर सुंदर नक्षीकाम आणि कोरीव काम केल्याचे आढळते। त्यामध्ये विविध देवदेवतांचे शिल्प कोरण्यात आलेले आहेत। सौंदर्याने नटलेली ही कलाकुसर पाहण्यासारखी आहे। आम्ही जेव्हा ड्रोनने शूट केलं तेव्हा वरून दिसणारं मंदिराचं हे रूप पाहून मंदिर किती भव्य असेल याची कल्पना देखील येते। महाराष्ट्र शासनाने हे ठिकाण क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केले आहे। भिवंडी तालुक्यातील या आडवाटेच्या गावात 11व्या शतकातील शिलाहार काळातील अपराकराजे यांचे पुत्र काशीदेवराजे यांनी या मंदिराची स्थापना 1106 मध्ये केल्याची नोंद आहे। या मंदिराला सुमारे 914 वर्षे झाली असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुने शिवमंदिर म्हणून याचा उल्लेख देखील आहे। या मंदिराची नोंद ही पुरातत्व विभागाकडे असल्याने या मंदिराची डागडुजी करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे। मागील कित्येक वर्ष सोयीस्करपणे या ठिकाणी दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येते।
गावातील रामेश्वर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. शेअर इतका करा मित्रांनो की पुरातन खात्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला गेला पाहिजे आणि याची लवकरच दखल घेऊन या मंदिराचे डागडुजीचं काम हे केले गेले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही 2 मार्गाने येऊ शकता. मुंबई नाशिक महामार्गावरून येवई फाट्यावरून एक लोणाड या गावाला जाण्यासाठी एक रस्ता लागतो, त्या मार्गाने, आणि दुसरा एक कल्याण मार्गे सावध नाक्यावर येऊन तिथून पुढे डाव्या हाताने लोणाड गावात जाण्यासाठी एक रस्ता लागतो. या दोन्ही मार्गाने तुम्ही लोणाड या गावापर्यंत पोहोचू शकता.